सर्वांना नमस्कार आणि नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा हा जो ब्लॉग आहे हा वाढदिवस विशेष ब्लॉग आहे। चला तर मग आपण याला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। माझ्यासाठी मुलींनी दिलेले वाढदिवसाचे सरप्राईज। खरं तर आपला वाढदिवस म्हणजे आपल्या घरातल्यांनाच खूप आवड असते। सरण्या श्रीजा सरण्याचे पप्पा यांनी माझा हा वाढदिवस खूप सुंदर पद्धतीने साजरा केला। रात्री 12 वाजता मला विश केलं। त्यांनी केक सुद्धा आणला होता आणि मुलींना सुद्धा खूप आवड होती की आपण मम्मीचा वाढदिवस सरप्राईज देऊ साजरा करूया। तर खरंच म्हणजे एक आनंद देणारा हा माझा दिवस ठरला। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सर्वांना नमस्कार, शुभ मंगलमय प्रभात। आज आहे 13 एप्रिल 2025 आणि आज आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। चला तर मग सरांनी ऐकत इथे आमचे पप्पा हे पप्पाच नेहमी आम्हाला कुठे कुठे घेऊन जातात। ड्रायव्हिंग चालू आहे। आमचं कोकण म्हणजे खरंच एक सुंदर निसर्गरम्य असं कोकण आणि या कोकणातलं उरण हे सुद्धा खरंच खूप सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं असा आमचा हा उरण तालुका। आणि वाढदिवसाच्या अगोदर सर्वात प्रथम तुला वंदितो गणरायाच्या दर्शनाने आशीर्वादाने माझी वाढदिवसाची सुरुवात झाली। आणि आम्ही बाहेर तर निघालो होतो पण त्या अगोदर गणपती बाप्पाचे आम्ही श्री क्षेत्र महागणपती चिरनेर येथे बाप्पाचे दर्शन घेतले, बाप्पाचे आशीर्वाद घेतले। आणि खरं तर आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी बाप्पाचे दर्शन सुद्धा अचानकच झाले। मी फक्त म्हटले की मला बाप्पाचं आज दर्शन करायला नेलं तर खरंच खूप बरं वाटेल आणि खरंच सरण्याच्या पप्पांनी माझी ही इच्छा पूर्ण केली। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। आणि जेव्हा बाहेर जायच्या वेळेला प्रवास चालू असतो तेव्हा खरंच गाडीमध्ये आमची धमाल मस्ती चालू असते। मुली असतात, आप्पा असतात, सरण्याचे पप्पा असतात आणि खरंच एक प्रकारे एन्जॉय करत आम्ही जात असतो। आणि त्यानंतर आम्ही अलिबाग येथे मी हाय कोली रिसॉर्ट इकडे पोचलो। खरंच खूप सुंदर असं रिसॉर्ट। प्रवेश करतानाच अगदी मन आपलं आनंदून जातं आणि तिथलं प्रसन्न वातावरण, सुंदर परिसर आणि आमचं जे लक्ष वेधलं ते म्हणजे हेच मी हाय कोळी। अगदी येणारा जाणारा प्रत्येक जण इथे फोटो काढत होते। आम्ही सुद्धा गेलो, बघूनच मन प्रसन्न झालं की चला आजच्या दिवसाला आपण इकडे आलोय म्हणजे आपला दिवस खूप सुंदरच जाईल। मुलींना आवडणारा स्विमिंग पूल सुद्धा तिथे होता आणि अशा प्रकारे मी हाय कोली रिसॉर्ट खरंच खूप सुंदर होतं। परिसर खूप सुंदर होता। जेवण सुद्धा ही अचकी रुचकर आणि सुंदर होतं। राहण्याची व्यवस्था सुद्धा या रिसॉर्टमध्ये खूप सुंदररित्या आमची झालेली होती। आम्ही गेल्यानंतर अगोदर सर्वप्रथम संपूर्ण रिसॉर्ट पाहून घेतलं, त्यानंतर बीचवर जायला निघालो। बीचवर जाताना सुकी मच्छी आपण इथे पाहू शकता ती ठेवलेली होती आणि त्यानंतर मात्र आम्ही मुलींना सुद्धा घेऊन बीचवर निघालो की जिथे मुली खूप एन्जॉय करणार होत्या आणि ह्याच आठवणी घेऊन आम्ही परत जाणार होतो। सरण्याचे पप्पा, सरण्या, श्रीजा, आप्पा, मी असे आम्ही सर्वजण बीचवर गेलो। हा जर समुद्र किनारा आपण पाहिला तर हा समुद्र किनारा म्हणजे बदामी बीच, सुंदर असा अथांग दूरवर पसरलेला समुद्र, पाण्याच्या लाटा, सूर्याची किरणं, येणाऱ्या लाटा आणि जाणाऱ्या लाटा खरंच अप्रतिम सुंदरच। आणि मुली सुद्धा खूप एन्जॉय करत होत्या पाण्यामध्ये आणि मुलींसोबत सरण्याचे पप्पा, मी सुद्धा आम्ही लहान होऊन समुद्राच्या पाण्याचा आस्वाद घेत होतो, या दिवसाचा आनंद घेत होतो। आणि खरंच इथे आल्यानंतर मात्र हे तर माझ्या समुद्र किनारा हे खूप
आवडीचं ठिकाण आहे. इथे आल्यानंतर सगळा थकवा, सगळा क्षीण, सगळा त्रास आपण विसरून जातो आणि लहान होऊन त्या लहान मुलांमध्ये सुद्धा आपणही त्याप्रमाणे खेळत राहतो. आणि अशा प्रकारे हा समुद्र किनारा, हा जो दिवस होता आजचा, खरंच आम्ही खूप सुंदर पद्धतीने एन्जॉय केला. खूप दिवसानंतर अगदी एक आपण म्हणूया की रिलॅक्स आम्हाला मिळाला. आणि अशा प्रकारे बीचवर खूप गर्दीसुद्धा होती. आणि एकाकडे आमचं मुलींचं खेळणं, कॅमेऱ्यामध्ये मुलींचे काही व्हिडिओ टिपणं, ते क्षण टिपणं, त्याचबरोबर काही फोटो क्लिक करणं, असं सगळं आमचं चालू होतं. आणि खरंच आजचा हा आमचा जो दिवस होता, तो दिवस अविस्मरणीय दिवसांमधला एक दिवस सुद्धा आपण म्हणू शकतो की आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केली. मुलींनी सुद्धा खूप दिवसानंतर हॉलिडे एन्जॉय केला आणि त्यांनी सुद्धा खूप मनमुराद या बीचवर आनंद घेतला. आणि असं म्हणतात की कोणतेही क्षण एन्जॉय करायला वयाचं बंधन कधीच नसतं. आणि म्हणून सरण्याचे पप्पा, मी, श्रीजा आम्ही एन्जॉय करत होतो. आणि सरण्याचे पप्पा आणि मी, आम्ही सुद्धा त्या पाण्यामध्ये, पाण्याच्या लाटांमध्ये, सूर्यकिरणांमध्ये खरंच खूप एन्जॉय केलं. आणि हे दिवस सुद्धा मला नक्कीच आठवतील. जेव्हा कधी आम्ही आमचा हा व्हिडिओ अलिबागचा बघू, खरंच आम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जावं, एन्जॉय करावं. आणि खरंच अगदी खूप सुंदर असा आमचा हा दिवस आजचा आपण म्हणूया की साजरा झाला. आणि समुद्रकिनारी आपण जेव्हा जातो तेव्हा सुंदर असा अथांग पसरलेला समुद्र आणि त्यानंतर त्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या काही राईड्स याच्यावर सुद्धा आम्ही बसलो. तो क्षण सुद्धा आम्ही एन्जॉय केला. कारण तिथे गेल्यानंतर खूप सुंदर क्षण, सुंदर आठवणी आम्हाला सोबत घेऊन यायच्या होत्या. आणि त्यासाठी आम्ही बाईक राईड सुद्धा केली. ही बाईक राईड म्हणजे एक प्रकारे आनंद असतो. ते राईडवाले आपल्यासोबत असतात, परंतु सरण्याचे पप्पा खूप सुंदररित्या राईड करत होते आणि तो गायडन्स करत होता. आणि वेग जसा मात्र त्या गाडीचा वाढेल, माझ्या मनामध्ये तर अगदी धस होत होतं. पण मुली अजिबात घाबरत नव्हत्या, अगदी बिनधास्त होत्या. त्यानंतर आम्ही रिसॉर्टमध्ये आलो. तिथे स्विमिंग पूल होता, मुलींच्या आवडीची गोष्ट. आणि मुलींनी या स्विमिंग पूलमध्ये सुद्धा खूप एन्जॉय केला. पडणारं पाणी, संध्याकाळच्या वेळेला लागलेली संपूर्ण लाईट आणि या रंगीबिरंगी लाईटमध्ये हे सुंदर असं वातावरण. आणि मुली, सरण्याचे पप्पा, आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि हे जे रिसॉर्ट जे होतं मियाई कोळी, हे रात्रीच्या वेळेला खूपच सुंदर दिसत होतं खरंच. म्हणजे आम्ही इथे आलो आणि आम्हाला रिसॉर्ट अगदी खूप आवडलं. दिवसाप्रमाणेच रात्री सुद्धा याची शोभा काही वेगळीच होती. आणि अनेक आपण म्हणूया की पर्यटक तिथे आले होते, ती सुद्धा तिथे एन्जॉय करत होते. सरण्या, श्रीजा, पप्पा अगदी मनमुराद आनंद घेत होते. आणि जेव्हा आपण कुठेही एखाद्या ठिकाणी फिरायला येतो तेव्हा त्या क्षणांचा आनंद आपण मनमुराद घेतलाच पाहिजे. मुलींनी सुद्धा खूप दिवसानंतर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला, मजा करत होते. आणि अशा प्रकारे ही जी संध्याकाळ होती, ही संध्याकाळ सुद्धा आमच्यासाठी खूपच खास अशी होती. यानंतर मात्र रात्रीच्या जेवणासाठी आम्ही पोचलो
आपल्या सर्वांच्या आवडीच्या लाडक्या नलिनी काकूंच्या कोळीनबाई या हॉटेलमध्ये खरंच तिथे प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वारच अगदी सुंदर असं होतं. सगळीकडे छान लाइटिंग केलेली होती. एका बाजूला गाण्यांचा कार्यक्रम चालू होता आणि खरंच आम्ही अगोदर सगळा परिसर पाहून घेतला. खूप अशी गर्दी होती. नलिनी काकूंच्या जिथे रेसिपीज त्या करतात आणि इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ असतात त्या ठिकाणीची सुद्धा आम्ही पाहणी केली. प्रवेशद्वार खूपच सुंदर असं होतं. तिथेही फोटो काढले आणि खरं तर खूप अशी गर्दी होती. अगदी सगळेजण काकूंना भेटायला आलेले होते आणि काकूंसोबत आम्ही फोटो सुद्धा काढला. त्यांच्याशी आम्ही बोललो सुद्धा आणि खरंच आम्हाला इथे सुद्धा खूप जेवणाचा आम्ही सुंदर असा आस्वाद घेतला आणि पुन्हा मात्र आम्ही आमच्या मी हाय कोळी या सुंदर अशा रिसॉर्टला आलो. आणि अशा प्रकारे आजचा जो दिवस होता हा सुंदर गेला. आणि त्यानंतर मात्र सकाळ झाली आणि सकाळी अगदी आम्हाला मात्र घरी जायचे होते. तरी सुद्धा स्विमिंग पूल किंवा कॅन्टीन म्हणा, तिथला परिसर म्हणा, तिथे अगदी आम्ही फिरलो. मन अगदी काही भरत नव्हते. अशा प्रकारे इथला प्रवास संपलेला आहे. आमचे पप्पा बघा आता गाडी वगैरे बसतायत आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. बघा आम्ही सगळेजण आता परतीच्या प्रवासावर आहोत. आमची सरण्या दाखवते तुम्हाला. आमचे पप्पा आहेत आणि पप्पांशिवाय हा प्रवास आमचा पूर्णच झाला नसता. पूर्ण वेळेला त्यांनी ड्राईव्ह केलेला आहे. मस्त सुपर. आणि अशा प्रकारे हा अलिबागचा सुंदर असा परिसर, सुंदर समुद्रकिनारा, तिथून आम्ही निघालो होतो आणि आमचा प्रवास सुरू झालेला होता. आणि तरी सुद्धा प्रवासामध्ये मस्ती, एन्जॉय, मजा, आनंद, गप्पा गोष्टी हे आमच्या चालूच होत्या. आणि खरंच यावर्षी सरण्याचे पप्पा यांनी वाढदिवसाच्या दिवशी ही मला दिलेली ट्रीट म्हणजे आपण म्हणूया की माझ्या आयुष्यातला खरंच एक आनंदाचा दिवस. या आनंदाच्या दिवसाला मी कधी विसरू शकणार नाही. आणि सरण्याच्या पप्पांना सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद की त्यांनी ही सुंदर ट्रीट मला दिली. आणि गणपती बाप्पाला सुद्धा मी एवढंच म्हणेन की बाप्पा, हे जे सुंदर क्षण, सुंदर दिवस यांचे तुझे आयोजन करतोस ना, ते खरंच हेच दिवस बाप्पा पुन्हा पुन्हा येऊ दे. अशाच प्रकारे आम्ही सगळे आनंदाने, उत्साहाने कोणताही दिवस एकत्रितपणे साजरा करू दे. आणि अशा प्रकारे आम्ही शेवटी आमच्या घरपर्यंत पोचणारच होतो. आणि आजूबाजूचा सुंदर परिसर, आजूबाजूचे काही क्षण सुद्धा आम्ही कॅमेऱ्यामध्ये टिपत होतो. आणि अशा प्रकारे हा दिवस खूप आनंदात गेला. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.